इगतपुरीमधून मला थालीपीठ भाजणीची ऑर्डर आली होती आणि स्पेशल गोष्ट म्हणजे ती रिपीट ऑर्डर होती. जेव्हा रिपीट कस्टमर परत ऑर्डर करते ना तेव्हा वेगळंच वाटतं. कारण याचा अर्थ असा होतो की त्यांना तुमचं प्रॉडक्ट खरंच आवडलं आहे. मलाही बरं वाटलं होतं ऑर्डर बघून, पण ऑनेस्टली मला असं वाटलं नव्हतं की पार्सल पाठवायला एवढा उशीर होईल. नमस्कार मंडळी, मी चैताली, मी नाशिकमधून आणि माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा. आणि ही ऑर्डर मला इगतपुरीमधून मिळाली होती आणि ही रिपीट ऑर्डर होती. पण माझ्याकडून पार्सल पाठवायला 3 दिवस उशीर झाला होता, कारण जवळची गिरणी बंद होती आणि प्रिंटआउट जिथून मी नेहमी काढते ते दुकानसुद्धा बंद होतं. त्यामुळे मला खूप लांब जावं लागलं होतं प्रिंटआउट काढायला, आणि भाजणी दळायला पण मला घरापासून लांबच्या गिरणीजवळ म्हणजे कृष्णनगरमध्ये जावं लागलं होतं. स्मॉल बिझनेस व्हिडिओजमध्ये सगळं इझी दिसतं, पण ॲक्च्युअल रिॲलिटी खूप वेगळी असते. धान्य आणणं, भाजणी बनवणं, आधी धान्य आणणं, निवडणं, मग ते भाजणं, आणि त्यात आटा चक्की नसेल तर मग गिरणीतून भाजणी दळून आणणं, त्यानंतर पॅकिंग करणं, लेबल प्रिंट करणं, पोस्ट ऑफिसमध्ये जाणं, या सगळ्या गोष्टी मी एकटी मॅनेज करते. आणि त्यातच गिरणी जर बंद असेल तर मग अजून डिले होतं काम. प्रिंटआउट काढायला पण खूप लांब जावं लागलं. एक छोट्या पार्सल मागे किती गोष्टी असतात हे बाहेरून दिसत नाही, आणि अशातच पार्सल 3 दिवस लेट झालं. त्यामुळे मला खूप गिल्टी फील होत होतं, कारण कस्टमर माझ्यावर ट्रस्ट ठेवून ऑर्डर करते आणि मला सतत वाटत होतं की त्यांना काय वाटत असेल, मी लेट का झाले, मी स्वतः जाऊन पार्सल त्यांना देऊन यावं का, इतकं ओव्हर थिंकिंग चालू होतं माझ्या डोक्यात. इगतपुरीला स्वतः जाऊन पार्सल द्यायचा विचार पण मी सिरियसली करत होते. बसने जाऊ का टॅक्सीने जाऊ, घोटीला उतरायचं की इगतपुरीला, हे सगळं मी इतकं खरंच विचार करत होते ना. आणि पोस्ट ऑफिसमध्ये मी पार्सल द्यायला गेले होते, तर पोस्ट ऑफिस बंद झालं होतं, त्यामुळेच एवढी ओव्हर थिंकिंग चालू होती माझी. मी तिथेच शेवटी म्हणजे त्या पोस्ट ऑफिसच्या इथे जिन्यात बसून राहिले किती वेळ. शेवटी मी त्या ताईंना फोन केला की आज पण पार्सल पोस्ट ऑफिसमध्ये मी दिलं नव्हतं, आणि मी त्यांना फोन केला. मी त्यांना विचारलं की मी स्वतः येऊन पार्सल तुम्हाला देते, तर तुम्ही इगतपुरी बस स्टँडला याल का म्हणून. तर त्या फोनवर मला म्हणाल्या की एवढं अर्जंट नाही आहे, तुम्ही पोस्टाने दुसऱ्या दिवशी पाठवून द्या म्हणून. मग त्यांच्याशी बोलले, त्यानंतर जरा वेळ तिथेच बसून राहिले, थोडी रिलॅक्स झाले, मग मी घरी निघून आले. कारण जरी त्या बोलल्या असेल की पोस्टाने पाठवा, अर्जंट नाही आहे, तरीसुद्धा मला ते गिल्टी फील होत होतं की 3 दिवस ऑलरेडी लेट झालं आहे आणि अजून आजसुद्धा मी देऊ शकली नाही. मी माझा पूर्ण प्रयत्न केला पार्सल लवकरात लवकर पोहोचवण्याचा. पण मला एक गोष्ट समजली, स्मॉल बिझनेसमध्ये फक्त प्रॉडक्ट मॅनेज करायचा नसतो, तर इमोशन पण मॅनेज करावे लागतात. कस्टमर ट्रस्ट मेंटेन करणं, कन्सिस्टन्सी ठेवणं, घरातलं सगळं काम मॅनेज करणं, कॉन्टेंट क्रिएशन करणं, सगळं एकत्र खूप ओव्हरवेल्मिंग होतं कधी कधी. सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसतं, पण ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये स्ट्रेस पण असतो, गिल्ट पण असतं आणि कन्फ्युजन पण असतो. पण या सगळ्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली, परफेक्शन नेहमी पॉसिबल नसतं, पण ऑनेस्टली इम्पॉर्टंट असतं. म्हणून मी आता प्रयत्न करते आहे सिस्टम बनवायचा, पार्सल प्रोसेस इम्प्रूव्ह करायचा आणि कन्सिस्टन्सी बिल्ड करायची. कारण मला माहीत आहे की मला अजून खूप इम्प्रूव्ह व्हायचं आहे. माझा कुठलाही मोठा बिझनेस सेटअप नाही आहे, जे आहे त्याच्यातनंच मी सुरुवात केली. माझ्याकडे मोबाईल होता, त्या मोबाईलचा वापर करूनच मी सुरुवात केली. आणि थालीपीठ भाजणी धान्य तर आपल्याकडेच असतंच, तर मोबाईलमध्ये कॅनवावरती शिपिंग लेबल बनवून मी ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती. तेव्हापासून मला ऑर्डर्स मिळायला लागल्या होत्या. कुठलाही मोठा बिझनेस सेटअप नसताना ऑर्डर्स मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. माझी भाजणी रेडी झाली होती. इथे मी ते पीठ पूर्ण मिक्स करून घेतलं आणि नंतर पॅकिंग करायला घेतलं. पॅकिंगसाठी आत्ता मी हे स्टँडअप पाऊच वापरते, आणि हे स्टिकर माझ्या भावाने मला कॅनवावर डिझाईन करून दिलं होतं आणि PDF फाईल व्हॉट्सअपवर सेंड केली होती, आणि मी प्रिंटिंग आणि ग्राफिक शॉपमधून प्रिंटआउट काढून घेतले होते. आणि हे स्टँडअप पाऊच आहेत.
सुरुवातीला मी साधे पाऊच वापरत होती, आता स्टँडअप पाऊच आणले थोडंसं ब्रँडिंग फील देण्यासाठी आणि पॅकेजिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि हा वजन काटा जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याची लिंक तुम्ही कमेंटमध्ये लिंक टाईप केलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक देईल. आत्ता माझ्याकडे 1 किलोचे स्टँडअप पाऊच नव्हते म्हणून मी अर्धा किलोची पॅकिंग करून 1 किलो पीठ पॅक केलं होतं. आणि MRPसाठी आणि एक्सपायरी डेटसाठी मी हे स्टॅम्प वापरते. आणि ही सिलिंग मशीन मी ऑफलाईन घेतली होती. जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असेल तर मला कमेंट करा लिंक. मी जी मशीन वापरते ती मी ऑफलाईन घेतली होती. सिमिलर मिळेल का नाही मला स्वतःला चेक करावं लागेल ते, कारण मी बघितली ॲमेझॉनवर. सिमिलर मशीन मला दिसली नाही, पण चांगल्या क्वालिटीची जी आहे ती मी माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये त्या मशीनची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला यूट्यूबवर पण त्याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईन. आणि थालीपीठ भाजणी पॅक केल्यानंतर मी डबल पाऊचमध्ये पॅक करते, कारण लिकेज नको व्हायला पीठ त्याच्यातून. पोस्ट ऑफिसमधून पार्सल पाठवायचं असेल ना तर हा बॉक्स आहे ना त्या ब्राऊन टेपनी पूर्ण कवर करावा लागतो, तेव्हाच ते पार्सल घेतात. नाहीतर ते बॉक्स अजिबात ॲक्सेप्ट करत नाही. मी याआधी पण पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल घेऊन गेली होती, तेव्हा मी पूर्ण कवर नव्हतं केलं तर त्यांनी नव्हतं घेतलं. मी प्रायव्हेट कुरिअर एजन्सीने पाठवलं होतं, कारण परत घरी येऊन परत तेवढं टेप लावा, त्याच्यामुळे मी ते कुरिअर एजन्सीमध्ये देऊन टाकलं होतं. आणि आता हे पूर्ण मी ब्राऊन टेपने कवर केलं. आधी पेपरमध्ये रॅप केले भाजणी आणि ते चिकट टेपनी ट्रान्सपरंट टेपने पूर्ण कवर केलं. त्यानंतर बॉक्समध्ये टाकल्यावर बॉक्स पूर्ण ब्राऊन टेपने कवर केलं. मध्ये काही दिवस मी नाशिकला नव्हते, मी माझ्या आईच्या घरी गेली होती, त्यामुळे लाँग व्हिडिओ मी अपलोड केले नव्हते. आणि एक शॉर्ट व्हिडिओ तर मी रोज अपलोड करतेच, पण इथून पुढे आठवड्यातून 2 लाँग व्हिडिओ आता मी अपलोड करत राहीन. बॅकग्राऊंडमध्ये मुलांच्या खेळण्याचा आवाज येऊ शकतो किंवा टीव्हीचा, कारण मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. आजचा हा व्लॉग कदाचित सिम्पल असेल, पण माझी ही रिअल जर्नी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कुठलंही फेक मोटिवेशन नाही आहे याच्यात आणि कुठलीही परफेक्ट लाईफ नाही आहे. जस्ट ट्राईंग टू बिल्ड समथिंग स्लोली. आणि खरं सांगायचं तर माझ्यासारख्या अजून भरपूर ताई आहेत ज्या घरातून स्मॉल बिझनेस करतात आहे. त्यांच्या फिलिंगसुद्धा मला समजत आहे की त्या घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून सगळी कामं करून त्यांचा बिझनेस कशा पद्धतीने हँडल करत असतील. आणि माझ्यासोबत आज जे घडलं, म्हणजे माझं पार्सल जे उशिरा पोहोचलं गेलं माझ्याकडून, तर माझी जी फिलिंग आहे तीसुद्धा तुम्हाला समजली असेल की मला आता काय फील होत असेल ते. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी पूर्ण बॉक्स आहे तो ब्राऊन टेपने कवर करते, कारण पोस्ट ऑफिसमध्ये तो असा पूर्ण ब्राऊन टेपने पॅक करूनच द्यावा लागतो, त्याशिवाय ते पार्सल घेत नाही. आदल्या दिवशी मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले तर ते पोस्ट ऑफिस बंद झालं होतं. 3:30 वाजता बंद होतं. मला 4 वाजले होते पोहोचायला, तर बंद झालं होतं. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाऊन पहिले मी पार्सल देऊन आले पोस्ट ऑफिसमध्ये. तेव्हा पण मी व्हिडिओ शूट केले. आदल्या दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये गेले तेव्हा व्हिडिओ शूट नव्हता केला, कारण लवकरात लवकर देऊया असा विचार केला आणि गेले होते. म्हटलं आता व्हिडिओ पण शूट करते, कारण ती सवय पण लागेल, हॅबिट होऊन जाईल. नाशिकमध्ये फक्त मे महिन्यामध्येच एवढा घाम येतो, एवढं गरम होतं, नाहीतर बाकी इतर 11 महिन्यात एवढं गरम होत नाही. मुंबईसारखं पण नाही, मुंबईमध्ये तर खूप जास्त गरम असतं. नाशिकमध्ये एवढं नाही आहे, मुंबईसारखं नाही आहे. पण ऊन खूप वाढलं आहे, उन्हाच्या झळा खूप लागतात. तुम्ही पण असा स्कार्फ जर बांधत असाल तर शक्यतो ऑरेंज कलरचा घ्या, आपल्या भगव्या रंगाचा.
चकली भाजणीचा व्हिडिओ मी 2 दिवसामध्ये अपलोड करेन. त्याचं सगळं मी मटेरियल आणून ठेवलं आहे. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी चालली आहे पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल द्यायला. तर तिकडे मला एक ताई भेटली, म्हणजे त्या डॉक्टर आहेत. तर त्या पण पार्सल द्यायला आल्या होत्या. त्यांचं पण इंस्टाग्रामवर पेज आहे. त्यांनी नाव सांगितलं पण मी विसरून गेली. नेक्स्ट टाईम जेव्हा परत भेटतील तेव्हा त्यांचा इंस्टाग्रामवरून लगेच ID घेऊन पेजवर फॉलो करून घेईल. कुरिअर चार्जेसवर मला भरपूर कमेंट येतात की तुम्ही कुरिअर चार्जेस कसे हँडल करता. हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. मी कुरिअर चार्जेस कसे हँडल करते आणि त्या ताईंनी मला काय सांगितलं कुरिअरबद्दल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.